नमस्कार, रेखास कुकिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण झणझणीत असा चना मसाला बनवणार आहोत. तर तो कसा बनवायचा, त्याच्यासोबत छान अशा गरमागरम पुऱ्या बनवायच्या. आणि पावसाचा टाईम चालू आहे, त्याच्यात छान अशी चण्याची भाजी आणि गरमागरम पुरी खाण्याची टेस्टच वेगळी येते. तर कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं. तेल गरम झालं की 1 चमचा जिरे टाकायचेत. जिरे छान भाजून घ्यायचे. जिरे छान भाजले की आता आपण त्याच्यामध्ये टमाटर आणि कांदा बारीक करून घेतला आहे, तो टाकून घेऊ. 2 टमाटर आहेत आणि 2 मोठे कांदे घेतलेले आहेत, त्याला बारीक चॉप केलेलं आहे. आणि त्याच्यातच 1 चमचा आलं लसूण पेस्ट आहे, तीसुद्धा टाकून घेऊ. आता छान व्यवस्थित भाजून घ्यायचे. टमाटर थोडासा वेळ लागतो टमाटर भाजायला, म्हणून त्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं. मिठामुळे लवकर भाजला जातो टमाटर कांदा. तर छान असा ब्राऊन कलर येतोपर्यंत आपण त्याला परतून घ्यायचं आहे. तर छान असा कलर येत आला आहे, त्याच्यात थोडंसं मीठ टाकले म्हणजे अजून लवकर भाजला जाईल. आणि बाहेर छान असा रिमझिम पाऊस पडतो आहे, त्याच्यात गरमागरम चण्याची भाजी आणि पुऱ्या. वाह, काय मस्त वाटतं खायला. कुणाकुणाला भजी तेन पण आवडतात, कधी कधी ही पण खाऊन बघावं, खूप छान लागतं. आता कांदा छान भाजत आलेला आहे, त्यात मसाले टाकून घेऊ. तर आपले रेग्युलर मसाले असतात, धना पावडर, जिरा पावडर, हळद, लाल तिखट आणि थोडासा आपण चना मसाला टाकणार आहोत 1 चमचा. आपल्याला जेवढं तिखट हवे तेवढं टाकून घ्यायचं. आता छान भाजून घेणार आहे मसाला. तर तेल सुटेपर्यंत आपण त्याला छान व्यवस्थित भाजून घेऊ. पाणी बिनी नाही टाकायचे, असंच भाजून घ्यायचं आहे. आता थोडीशी हिंग टाकायची, कारण काळे चणे आहेत ना, थोडंसं पोट फुगायचं. थोडंसं हिंग टाकली म्हणजे पोटाला त्रास होणार नाही, पोट फुगणार नाही. मसाला पण छान भाजला आहे, बघू शकता कसं तेल सुटले त्याला. तर असं तेल सुटेपर्यंत मसाला भाजायचा आहे आपल्याला. आणि मसाला करपणार नाही त्याचीसुद्धा काळजी घ्यायची. आता चणा शिजवून ठेवलं होतं, ती टाकून घेऊ आणि एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आणि आपल्या आवडीनुसार त्याच्यामध्ये आपण पाणी जास्त कमी करू शकतो, पण आपण पुरीसोबत खाणार आहोत ना, म्हणून थोडासा रस्सा वाढवला आहे. 1 ग्लास पाणी टाकले. आता छान अशी उकळी येऊ द्यायची. त्याच्यात भरपूर अशी कोथिंबीर कापून टाकायची. तर छान अशी झणझणीत आपली काळ्या चण्याची भाजी रेडी झालेली आहे. छान गरमागरम पुरी आणि भाजी, वाह, 1 नंबर. तर एकदा नक्की करून बघा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. धन्यवाद.